च्या वचनाला मान्य होऊयात आणि देवाच्या वचनाची भाकर मुडण्यासाठी आज आपल्यामध्ये सिस्टर शेळके आहेत, त्यांना मी पुढे बोलवतो. त्या वचनाची भाकर मुडतील. त्या येत असताना देवाचं वचन आपल्यापर्यंत घेऊन येत असताना आपण टाळ्या वाजवून देवाच्या वचनाला मान्य होऊयात, देवाचं गौरव करूयात. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. And let all thanks be to the name of the Lord. He indeed is good and His mercy endures forever. सुंदरशा वर्शिपमध्ये त्याने आम्हाला चालवलं And He drove us into a beautiful worship. आणि आम्ही वर्शिप करताना की त्याचं नाव किती सुंदर आहे, तो किती चांगला आहे, हे सगळं गुणगौरव या ठिकाणी करत होतो. And while we were worshiping, we were describing how good He is and how great His name is. आणि त्याच्या नावामध्ये आम्हाला किती आशीर्वाद मिळतात हे वर्णन आम्ही करत होतो. And in His name, how many blessings we get, we were describing that. खरोखर हे नाव असंच आहे की त्या नावामध्ये आम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. And truly the name is such that we get many blessings in that name. आणि आमची बंधनं तुटली जातात. And our bondages are broken. आणि ते नावामध्येच तारण आम्हाला दिलेलं आहे. And in that name we have the salvation. काही दिवसांपूर्वी मी 4-5 मिनिटाचाच एक व्हिडिओ बघितला. And some days ago I saw a small video. आणि एक व्यक्ती कदाचित तारण मिळाल्यानंतर जसं आपण दुसऱ्यांना सुवार्ता सांगायला जातो तशी ती सांगत असावी. And one person was spreading the gospel as we spread after we get saved. आणि इंग्लिश भाषिक असल्यामुळं ते जीसस म्हणत होते. And they were English speaking, so they were saying Jesus. कारण ते इंग्लिशमधून बायबल वाचत असतील, ते प्रार्थना इंग्लिशमधून करत असतील. Because they used to pray and read the Bible in English. त्यांची सर्व्हिस इंग्लिशमधून चालत The असेल. church service was in English. आणि मग ते जीसस म्हणून जीसस या नावाने ती सुवार्ता सांगत असतील. And so they used to say Jesus and they used to spread the gospel. आणि जे ऐकणारे होते ते काही ख्रिस्ती नव्हते. And the one listeners were not Christians. अगदी एल्डरली पर्सन म्हणजे वय भरपूर असणारी लोक होती. And they were elderly senior citizens. परंतु ते त्याची चेष्टा करू लागले. But they were mocking them. चेष्टा काय करत होते? What were they mocking? तुम्ही जीसस म्हणता पण त्यांचं ओरिजिनल नाव तुम्हाला माहिती आहे का? You're saying Jesus, but do you know his original name? आणि तुम्हाला जितकी जीससची माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे. And the more whatever you know about Jesus, I know more. त्यांना कदाचित खरंच असेल जास्त माहिती. Maybe he knew more about Jesus. कारण ते वाचत असतील. Because maybe he read the word. अनेक लोक अभ्यास करतात. And many people study. समजण्याची गोष्ट एक आहे याच्यामध्ये. And there's a thing to understand here. की आपण जेव्हा आपल्यामध्ये तारण मिळतं. And when we get saved. आणि आपलं काम आहे की इतरांपर्यंत येशूचं नाव घेऊन जावं. Our work is we have to take the name of Jesus to others. आपण ते काम करतो देखील. And we do it. परंतु आपल्याला देखील बायबल व्यवस्थित रीतीने माहिती पाहिजे. But we should know the Bible truly ourselves. तो व्यक्ती काही खोटं बोलत नव्हता. That person wasn't lying. ते बरोबर जीसस विषयी सांगत होते. And he was telling about Jesus. परंतु त्यांची उलट तपासणी ती व्यक्ती घेत होती. But that person was cross questioning them. अनेक लोक त्या ठिकाणी होते. And there were many people there. आणि ते वारंवार एक प्रश्न विचारायचे की त्याचं ओरिजिनल नाव तुम्ही सांगा. So he was asking one question again and again, tell his original name. आणि ते जीसस म्हणायचे. And he used to say Jesus. आणि मग ते इतरांकडे बघून सांगायचे की बघा ह्यांना ख्रिस्ती आहेत पण ह्यांना माहिती नाही. And then he used to say to other people, they are Christians but they don't know the original name of Jesus. आणि मग चेष्टा करून हसत होते. And then they were mocking them and laughing at them. परंतु तो जो व्यक्ती होता तो जीससच्या नावाने प्रार्थना करत होता. त्याच्या प्रार्थनाची उत्तरं मिळत होती. तो जीससच्या नावाने उपासना करत होता. तो जीससच्या नावाने बायबल वाचत होता. त्याचं चुकलं काही नाही. परंतु ह्या व्यक्तीची प्रश्नांची उत्तर द्यायला तो कमी पडत होता. And that person was praying in the name of Jesus, worshiping the name of Jesus, reading the word in the name of Jesus. He wasn't wrong there. But then he didn't have answers to the questions of the other person. आणि मग ते प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितलं की जीससचं नाव येशूवा आहे.
Then he said the name of Jesus is Yeshua. आणि मग हे म्हणाले की हो, ते येशुवा नाव आहे, ते यहुदी नाव आहे. And then he said that, yeah, I know it, that the name is a Jewish name. मग तुला माहित नाही का तो यहुदी मत होता म्हणून? And do you not know that he is a Jewish person? असे अनेक प्रश्न विचारून विचारून ते त्यांची चेष्टा करत होते. And they asked him many questions and they were mocking them. आणि मग हा जो व्हिडिओ ज्यांनी तयार केला होता, And so the person who shot the video, हे सगळं त्यांनी थोडक्यात दाखवलं he showed them in a short way. आणि मग त्यांनी छानसं येशूविषयी सांगितलं. And then he explained about Jesus. आणि ते पण जीसस म्हणत होते कारण ते इंग्लिश भाषिक होते. And he was saying Jesus because he was English speaking person. आणि मग त्यांनी छान वेगवेगळ्या वचनांमधून थोडक्यामध्ये 4-5 मिनिटाचाच तो व्हिडिओ आहे, परंतु सुंदर रीतीने त्यांनी ते And सांगितलं. then through different verses he explained about Jesus in a short video. प्रियांनो, आपण येशूविषयी इतरांना सांगतो तेव्हा आपल्याला फक्त थोडीशी जुजबी माहिती नकोय, तर आपल्याला त्याचा अभ्यास देखील केला पाहिजे. कारण आता इतर लोक अभ्यास करत आहे आणि ते उलट तपासणी आपली घेत आहेत. So beloved, when you tell about Jesus, you should tell it completely. You should study the word of God, because when you tell it to other people, they cross question you. आता आपल्याकडे जे आहे ते ट्रान्सलेटेड म्हणजे भाषांतरित बायबल आलेलं आहे. So whatever we have, the Bible, it is a translated version. दुसऱ्यांकडे इंग्लिश जे बोलतात किंवा इंग्लिश जे वाचतात त्यांची ती भाषा आहे, त्यांच्याकडे देखील ते भाषांतरित बायबल गेलेलं आहे. And some people who speak English, they have the translated Bible. म्हणून ते जीसस म्हणतात, आम्ही येशू म्हणतो. And so they say Jesus, we say Yeshua. आणि कोणी जर ग्रीकमधून बोलत असतील ते येजूस म्हणत असतील. Someone in Greek, they should say Jesus. कारण का की ते त्यांच्या भाषेतून बायबल वाचतात, त्याचा अभ्यास करतात, ते बोलतात, ते चुकीचं नाही. Because the Bible is in their language, it's translated in their language, and they study in their language. That's not wrong. परंतु आता आपल्याला सगळी माहिती बायबलची घेण्याची का गरज आहे? कारण लोक आपल्याला प्रश्न विचारू लागले But आहेत. today we need to take all the knowledge of the Bible, because people are cross-questioning us now. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करायची आहे, तर अनेकांनी ही सुवार्ता गाजवली पाहिजे. So if we have to spread the gospel to the ends of the earth, many people should spread this gospel. आणि मग ही सुवार्ता जर सगळ्यांनी गाजवायची आहे, तर सगळ्यांनीच याचा अभ्यास केला So पाहिजे. if everyone has to spread the gospel, everyone has to study the gospel. आतापर्यंत कसं होतं, मी एक साधी साक्ष सांगितली आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत होते, येशूकडे येत होते आणि मग आपण त्यांना चर्चमध्ये घेऊन येत होतो आणि चर्चमध्ये त्यांना चांगलं शिक्षण प्राप्त होत होतं. Until now it was just that we tell a testimony and the people believed, and then they come to church, we bring them to church and they became Christians. चांगली गोष्ट आहे ही. It's a good thing. आम्ही साक्ष देतो म्हणजे काय करतो, येशूने माझ्या जीवनामध्ये काय केलं हे सांगतो. त्या लोकांमध्ये वरही ते ह्यावरती विश्वास ठेवतात आणि मग ते विश्वास ठेवल्यानंतर आपण त्यांना येशूविषयी सांगितल्यानंतर तुम्ही चर्चला या, तुम्हाला अधिक माहिती मिळेल, अधिक आशीर्वाद मिळतील हे सांगतो. त्यांना घेऊन येतो आणि पुढचं काम मग पास्टर करतात. And then we tell them about Jesus. We tell them a testimony. They believe in it. They come to church. We invite them to church, and after that, pastor takes over. अनेक लोकांची अशी वाढ झालेली आहे. And many people have grown in such a way. परंतु प्रियांनो, काळाची गरज ओळखून प्रत्येकाने बायबलचा अभ्यास आता केला पाहिजे. But beloved, knowing the time, everyone has to study the Bible now. प्रत्येकाने हा अभ्यास केला पाहिजे. Everyone has to study the Bible. कारण आपल्याला जेव्हा उलट तपासणी करायला लागतात तेव्हा उत्तर देता आली पाहिजे. Because when people cross-question us, we should be able to answer them. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला धरून देण्यात येईल तेव्हा काय बोलायचं पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. So in the Bible it is written, when you will be caught, whatever you have to say, God will teach you. मग पवित्र आत्मा आपल्याला सांगणार आहे म्हणून आपण शांत बसायचंय का? So Holy Spirit will teach us, so should we be quiet now? ते देवाचे आपल्यावर असलेले उपकार आहे की तो योग्य वेळी पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवतो आणि काय बोलावं, काय उत्तर द्यावं हे त्या ठिकाणी आपल्याला समजतं. So it's a great favor of God that at the right time He sent the Holy Spirit to us, and what should we talk, what should we answer, He explains it to us. पण आपलं पण कर्तव्य आहे की आपण सर्वांनी याचा आता अभ्यास केला पाहिजे. But our work is that we need to study it now. ज्या येशूविषयी आपण इतकं जे गुणगान गायलं, The Lord Jesus that we worship so much, त्याविषयीच आपण बोलणार आहोत. about him we'll talk today. आपण बघतो की तो मंडळीचं मस्तक आहे, तो मंडळीचा वर आहे. We know that he is the head of the church, he is the groom of the church. आणि तो येशू त्याचं खरं जे ओरिजिनल नाव किंवा जे पहिलं बायबल हिब्रूमधून आलेलं त्याचं नाव आहे येशुवा. And the first Bible that came in Hebrew, his name in that Bible is Yeshua. आणि हे येशुवा नाव हे काय आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे? तो यहोवा तारण करतो. And what is the meaning of Yeshua? The meaning is that Jehovah saves. म्हणजे यहोवा
तारण आहे किंवा यहोवा तारितो. And Jehovah saves, or Jehovah is the salvation. आता आपण बघतो की येशू पृथ्वीवरती आला And we see that Jesus came on the earth. आणि त्यांनी आम्हा सर्वांचं पाप स्वतःवर He घेतलं. took upon our sins on himself. तो क्रुसावरती गेला He went on the cross आणि तो मृत्यू पावला. and he died there. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, Third day was resurrected. स्वर्गामध्ये चढला He ascended to heaven. आणि या सगळ्या गोष्टी आता तो पुन्हा येणार आहे यावरती देखील आमचा विश्वास आहे. And again we believe that he's gonna come to take us soon. म्हणून आम्ही काय म्हणतो, येशू आमचं तारण करतो. So we say that Jesus saves us. परंतु इथं काय दिलेलं आहे, But what is written here? त्याचं जे नाव आहे येशूआ, His name Yeshua. याचा अर्थ आहे The meaning is, यहोवा तारण आहे. and Jehovah is the salvation. यहोवा तारितो, Jehovah saves, तो तारतो, येशू तारतो. and he saves and Jesus saves. दोघांमधलं ऐक्य प्रियांनो. Both are one. ह्या जे काही आपल्याला एक्सप्लेन करण्याच्या किंवा समजावून सांगण्याची काही पद्धत आहे. And the way that we should explain this, बायबलची काही गोष्टी आपल्याला जशा नेहमी पास्टर समजावून सांगतात किंवा इथं लीडर्स उभे राहतात ते समजावून सांगतात. and there are many things that pastor explains, the leader explains from here, ह्याला म्हणतात हिब्रू मिद्रास. and this is called Hebrew Midrash. एखादं पॅसेज घेतला जातो And we take a parable, किंवा एखादं वचन घेतलं जातं किंवा एखादा अध्याय घेतला जातो we take a verse or a chapter, आणि ह्यामधून समजेल अशा पद्धतीने ते समजावून सांगितलं जातं. and through that it is explained in a simple way as people would understand it. आणि ही पद्धत म्हणजे हिब्रू रब्बाय, जे त्यांचे याजक किंवा रब्बाय त्यांना म्हणतात, त्यांची पद्धत आहे. And this was the way that the Hebrew rabbi used to explain the word. आपण पण तीच पद्धत पाळतो. And we follow the same way. कोणी आपले इथे लीडर्स किंवा प्रीचर उभे राहतात किंवा पास्टर्स असतात आणि ते काहीतरी बायबलमधला एखादा विषय घेतात किंवा वचनं घेतात, एखादा पॅसेज घेतात आणि ते आपल्याला समजावून सांगतात यासाठी की ते बायबल कसं आहे ते प्रत्येकाला समजावं. So some leaders, preachers, pastors come here, they explain the word to us in a simple language so that we understand what the verse says and what we should understand from it. आता हे हिब्रू मिड्रास जे आहे त्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीला 3 नावं असतात. So according to Hebrew Midrash, one person has 3 names. आता ही जी नावं जी म्हणत आहे ती मी बायबलनुसार म्हणत आहे. And these names are according to the Bible. बहुतेक लोक बायबलमधूनच नाव आपल्या मुलांचं ठेवतात. And many people name the children from the Bible only. आता पहिलं नाव जे आहे ते आई वडील त्या मुलांना ज्या नावाने बोलवतात ते नाव आहे. And first name is the name that the parents call the children. मुलांचं नाव कोण ठेवतं? And who names the children? आई वडील. The parents. सुंदरचं नाव आता इतरांना विचारून देखील कोणी पण नातेवाईक पण ठेवतात, परंतु मोस्टली आई वडील मुलांचं नाव ठेवतात आणि त्या नावाने ते हाक मारतात. And there are some people, there are relatives, but mostly parents name the child. आता आपल्याकडे तर वेगळीच पद्धत आहे. But we have a different thing. आपण नाव ठेवतो परंतु त्या नावाचं एकदम शॉर्टकट करतो आपल्या मुलांसाठी. आता माझ्या मुलीचं नाव ऐश्वर्या, ऐशू, ऐशा, आई वडिलांची बोलवण्याची पद्धत आहे. But then we heard like take a shortcut for the name. For example, Aishwarya is called as Aishu. अशा प्रकारे आई वडील ज्या नावाने बोलवतात ते एक नाव झालं. So in this way, the name that parents call the children is one name. दुसरं आहे ते आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला ज्या नावाने ओळखतात ते नाव. The second name is the people around us, whatever they call us or know us. बऱ्याच वेळा नाही का अमुक तमुक त्यांचा तो मुलगा, And sometimes they say that he is the son and daughter of so and so person. किंवा एखाद्या मुलामध्ये जे काही गुणविशेष असेल त्याच्यावरून तो नाही का खूप छान धावतो, खूप अभ्यासू आहे किंवा खूप हुशार आहे तो मुलगा. And sometimes they use adjectives to describe a person, like he runs well or he does this thing well. किंवा एखादं टोपण नाव असतं, त्या टोपण नावाने आजूबाजूची लोक ओळखत असतात. Or sometimes there's some nickname through which the people around us know us. हे झालं दुसरं नाव. This is second name. आणि तिसरं नाव असतं ते स्वकष्टाने किंवा काहीतरी केल्यानं आपल्याला मिळतं ते नाव. And the third name that we get is because of our own effort, because of something that we have done or achieved. आपण काहीतरी गोष्ट केलेली असते आणि म्हणून आपल्याला ते नाव मिळालं असतं. कष्टाने किंवा
ॲक्वायर केलेलं ते नाव. So it is this name that we have because we have achieved something that the name we have acquired it. सगळ्यांना समजेल अशासाठी म्हणून सांगते की महात्मा गांधी. And to understand, for everyone to understand, we'll take an example of Mahatma Gandhi. त्यांचं नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी. His name is Mohandas Karamchand Gandhi. इतकं मोठं नाव मला नाही वाटत तिथं बसलेल्या प्रत्येकाला माहीत असेल. And I don't think so everyone sitting here knows this full name. परंतु महात्मा गांधी म्हटलं की ती एक चित्र लगेच समोर येईल. But if you say Mahatma Gandhi, we again have his picture in front of us. कारण आपल्या नोटांवरती ते नाव असतं, वेगवेगळ्या पोस्टर्सवरती तो चेहरा आपल्याला बघायला मिळतो किंवा ते हे फोटो बघायला मिळतो. Because the name is on the currency notes, the name is on the posters, we read the name everywhere. सॉरी, नोटांवरती नाव नाही, तो चेहरात बघायला मिळतो. And we see the picture on the currency notes. परंतु प्रत्येकाला हे महात्मा गांधी हे नाव मात्र सगळ्यांना माहिती. But everyone knows the name Mahatma Gandhi. बऱ्याच लोकांना हे माहित असेल की त्यांना राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. And some people, everyone, most of them knows that he is called the father of the nation. महात्मा किंवा राष्ट्रपिता हे का म्हटलेलं आहे? त्यांच्या आईवडिलांनी नाही ठेवलं ते नाव त्यांना. So why is he called Mahatma or father of the nation? His parents have not named him like that. त्यांनी केलेलं काम. It is because of the work he's done. त्यांच्या कामामुळं त्यांना मिळालेलं हे नाव आहे. Because of the deeds he has done, he has got this name. देशासाठी त्यांनी काहीतरी कार्य केलेलं आहे. He has done something for the country. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीने लढा दिलेला आहे. And to achieve independence, he fought a different battle. स्वदेशी स्वतः वापरली, इतरांना वापरण्यासाठी उद्युक्त केलेला आहे. And he used the things produced in India himself, and he promoted it to others. स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. And to gain independence, he created knowledge among people. आणि हे कार्य त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती केलं. And this work was done at large scale. आणि मग त्यांना हे नाव प्राप्त झालेलं And आहे. then he received this name. काय नाव प्राप्त झालं? What name did he get? महात्मा, He received the title Mahatma, राष्ट्रपिता. father of the nation. स्वकष्टाने मिळवलेलं हे नाव आहे. And this name he got by his own deeds. बायबलमध्ये, तोराहामध्ये, म्हणजे पहिले जे 5 पुस्तकं आहे त्याच्यानुसार प्रत्येक नावाला एक अर्थ आहे किंवा त्याचं एक महत्त्व आहे. आता मी बायबलच्या नावाविषयी बोलत आहे. In Bible, in the books of Torah, every name has a meaning. आपण बघतो आता जेव्हा कुठलं एक कॅरेक्टर अभ्यासायला घेतो की त्याच्याविषयी बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, त्याचा नावाचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो. So if we take any character in the Bible, we study everything about the character. We study the meaning of the name as well. आणि जसं बायबलमध्ये सांगितलेलं आहे तसं इतर कल्चर्स किंवा इतर संस्कृती आहे त्याच्यामध्ये देखील व्यक्ती जी काय आहे ती कुठल्या त्याच्या कामाने ओळखली जाते. And likewise in the Bible, in other cultures as well, the person is known by his work. किंवा त्यांनी काय केलं ह्याच्यावरून तो कोण आहे असं इतर संस्कृतीत देखील म्हटलं जातं. So or whatever the person has done, according to that, what is his identity, it is explained in other cultures. काही नावं अशी आहे की दैवी पद्धतीने मिळालेली असतात. And some names are got through divinity. सगळ्यात सोपं म्हटल्यानंतर शिमोन पेत्र. And easiest name is Simon Peter. त्याचं नाव शिमोन होतं. येशू म्हणाला आजपासून त्याला पेत्र म्हणतील. And his name was Simon, but Jesus said that you will get the name Peter from today. अशा प्रकारे काही नावं परमेश्वराकडून प्राप्त झालेली आहेत. So there are some names which are got from God. दैवीरित्या मिळालेली काही नावं आहेत. There are some names got through divine power. सगळ्यात महत्त्वाचं नाव कोणतं? What is the most important name? मी आहे तो आहे. I am. मोशे म्हणाला तू कोण आहेस? And Moses asked him, who are you? त्याला नाव पाहिजे होतं. He wanted the name of the Lord. मी आहे तो आहे. He said, I am who I am. आता आम्ही जर ते बायबलमध्ये वाचलं So if we read in the Bible, आम्हाला लगेच लक्षात येतं वरती जो आहे ना आमचा निर्माण करता तो त्याचं ते नाव आहे. and we realize that it is the name of a creator. असं एक वेगळं आणि युनिक नाव त्याच्याविषयी मी बोलणार आहे. And it is a new name and a unique name. एशिया 7 आणि 14 मध्ये म्हटलेलं आहे. Isaiah 7:14. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि तिला इम्मानुएल म्हणजे आम्हा सनिध्य देव असं म्हटलं जाईल. And behold, the virgin shall conceive, and she will get a child, and he will be called Emmanuel, God for us. आम्हा सनिध्य देव. A God for us. एल गॉड विथ अस म्हणजे देव आम्हा बरोबर आहे. And it is called God with us, means God is with us. हे जे नाव आहे ना येशूचं, And the name of Jesus, आगळं वेगळं युनिक आहे. it is very unique and very different.
700 वर्षापूर्वी लिहिलेली गोष्ट आहे. And it is written 700 years ago. तोपर्यंत येशूचा जन्म झालेला नाही. And till then, Jesus wasn't born. अजून कितीतरी दिवसांनी तो येशू येणार आहे. And after many years, Jesus is going to be born. पण त्याचं नाव सांगून ठेवलेलं आहे. But his name is written there. कुमारी गर्भवती होणार आहे. The virgin shall conceive, तिला पुत्र होणार आहे. bring forth a son, आणि त्या पुत्राचं नाव इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असणार आहे. दैवीरित्या आलेलं हे नाव आहे. and his name would be Emmanuel, God for us. मग नंतर 2024 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की येशूचा जन्म बेथलेम या ठिकाणी झाला. And then we know 2024 years ago, Jesus was born in Bethlehem. त्या ठिकाणी देखील मरियेला अजूनपर्यंत गर्भधारणा झाली नव्हती, परंतु देवदूताने येऊन तिला काय सांगितलं, तू पुत्र प्रसवशील आणि त्याचं नाव येशू ठेव. And so Mary hadn't conceived, but the angel came to her and he told her that you will conceive, you'll have a son and you have to name it Jesus. लूक 1:31 मध्ये दिलेलं आहे हे. Luke 1:31. अजून तिची गर्भधारणा झालेली And she नाही, hadn't conceived yet, परंतु देवदूत तिच्याकडे आलेला but the आहे angel came to her. आणि त्यांनी सांगितलं, पवित्र आत्म्याद्वारे तुझी गर्भधारणा होईल, तुला पुत्र And he said that by the Holy Spirit you'll conceive, you'll get a son and you have to name him Jesus. त्याच्यानंतर योसेफाकडे देवदूत गेलेला आहे. And then the angel went to Joseph. ती स्टोरी आपल्याला माहिती आहे की योसेफ एक चांगला व्यक्ती होता. त्याला वाटलं की ही गर्भवती आहे, मग हिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला होता. And then Joseph was a good person, but he thought that she had conceived, and so he planned to leave her alone. तिची बदनामी होऊ नये ही त्याची इच्छा होती. And he felt that she shouldn't be mocked. परंतु देवदूताने जाऊन त्याला काय सांगितलं, But what did the angel tell her? हा पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. The angel told him, you'll have a son and you have to name him Jesus. त्या मरियेला स्वीकारण्याचा अनुमान करू नको. And do not look back and forth to accept Mary. येशूच्या जन्माच्या 700 वर्ष अगोदर सांगितलं. Before 700 years before the birth of Christ, it was told. खूप मोठा पिरियड आहे हा. It's a long period. तेव्हाच सांगितलं की पुत्र जन्माला येणार आहे कुमारीच्या पोटी. And 700 years ago, it was told that the virgin shall conceive. त्याचं नाव देखील सांगून ठेवलेलं And आहे. his name was told there. आणि या ठिकाणी त्याचा जन्म होण्याच्या आधी त्याच्या मातेला एकदा, त्याच्या पित्याला एकदा देवदूताने येऊन त्याचं नाव सांगितलेलं आहे. And before his birth also, the angel came and he told his name to the father and the mother. ह्या नावावरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होतं. And whoever believes in this name, he gets the salvation. आणि आपलं तारण दुसरं कोणाकडूनही नाही तर ह्याकडून आहे, कारण त्या नावामध्ये तारण आहे. So our salvation is not from anywhere else, but only through this name, because this name has a salvation. जन्म होणार, त्याच्यानंतर तो क्रुसावरती जाणार, नंतर तारणाची क्रिया आहे, सगळं खरं आहे, परंतु आधीच सांगून ठेवलेलं आहे त्याचं नाव हे आहे आणि त्या नावामध्ये तारण आहे. So he's going to be born, he's going to be crucified, the salvation is going to happen there, but beforehand it was told that his name is Jesus and in his name is salvation. जसं त्याचं नाव आणि त्या नावातला अर्थ हे पूर्वी सांगून ठेवलं होतं, तसंच अगोदरच ह्या येशू काय काय असणार आहे हे देखील सांगून ठेवलेलं आहे. So as his name and salvation was told beforehand, everything what was going to happen was also told beforehand. वचन वाचू, यशायाचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. Isaiah 9:6. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. For unto us a child is born, unto us a son is given, and the government will be upon his shoulders, and his name would be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि तो काय असणार आहे, तर तो अद्भुत मंत्री. So a child is born, a son is given unto us, all the government would be upon his shoulders, and he would be a wonderful counselor. तो काय असणार आहे, तो समर्थ देव असणार And आहे. what is he going to be? He's going to be a mighty God. तो सनातन पिता असणार आहे He's going to be everlasting Father. आणि तो शांतीचा अधिपती And असणार he's आहे. going to be the Prince of Peace. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा सांगून ठेवल्यात? And when were these things told? त्याचा जन्म व्हायला अजून पुष्कळशी वर्ष आहेत, And there were many centuries before his birth, कारण तो तसा आहे. because he's so. अद्भुत मंत्री, मसीहा हे एक आश्चर्य आहे प्रियांनो. So a wonderful counselor, Messiah is a miracle.
एकदम वेगळं, एकदम युनिक कॅरेक्टर आहे. And it is a unique character. आणि तुम्ही बघा ना की त्याचा कुमारीच्या उदरी त्याचा जन्म झालेला आहे. And he was born through a virgin. तो दाविदाच्या राजाच्या घराण्यातला आहे. And he was from the household of David. तो जन्माला राजा म्हणून आलेला आहे, He was born as a king, पण तो महालात आला नाही. but not in a palace. तो कुठं आला? Where was he born? तो गाईच्या गोठ्यामध्ये आला. He was born in a manger. आणि जरी तो गाईच्या गोठ्यामध्ये आला, And even if he was born in a manger, एका गव्हाणीमध्ये आला, he was born in a cowshed, तरीही त्याचं राजेपण हे कुठल्याही लोकांपासून लपलेलं नाही. still his kingship was not hidden from many people. हे त्याचं वेगळेपण आहे प्रियानो. That is the difference. तो अद्भुत मंत्री आहे. He is the wonderful counselor. तो राजा म्हणून जन्माला आला. He came to birth as king. पुष्कळसं त्याच्यापासून लांब असणारे ते ज्ञानी लोक, त्यांना तो तारा दिसलेला आहे. And the learned people who were far away from him, they saw the star. कुठलीही गोष्ट परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे समजावून सांगतो, खूप चांगल्या पद्धतीने हे समजतं. And so we understand that how good God explains things to us. हे ज्ञानी लोक ताऱ्यांचा अभ्यास करणारे विचारवंत होते. And the learned men, they used to study the stars, and they were thinkers, ते हुशार होते. and they were smart people. आणि त्यांना तो तारा, वेगळा असा तारा जो आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही, तो दिसलेला आहे. And so they saw a star which was never seen before. आणि मग जो तारा बघून ते म्हटले, अरे राजा जन्मलेला आहे. And so they saw the star, and then they said that a king is born. फक्त राजा जन्मलाय असं म्हणून ते शांत बसले का? So they didn't stay quiet just like a king is born. त्यांची उत्सुकता त्यांना म्हणाले की आता आम्हाला जाऊन राजाला भेटलं पाहिजे. And so they were so eager that they said that now we have to go and meet the king. आणि मग ते भेटायला निघाले. And so they started from the journey. आणि हा वेगळा जो तारा होता त्याने त्यांचं मार्गदर्शन केलेलं And आहे. so the different star that they saw, that star guided them. तो बरोबर त्यांना त्या येशू ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. And that star took them to the place where Jesus was. आता हे लोक काय अपेक्षा करत आहेत? What were the people expecting? राजा जन्मला आहे. A king is born. आलेत कुठं? And where have they come? गाईच्या गोठ्यामध्ये. To a manger. एका गव्हाणीमध्ये ते बाळ दिसत आहे. And the baby was in a manger. बाळाचे आई वडील राजा राणी सारखे दिसत नाहीयेत. And the parents of the baby were not like a king and queen. परंतु हे ज्ञानी, विचारवंत आणि हुशार असल्यामुळं ते गव्हाणीत ठेवलेलं बाळ देखील राजा आहे हे त्यांनी बरोबर ओळखलं आणि आपली किमती भेटवस्तू त्याला अर्पण केल्या आणि त्याला नमन केलेलं आहे. But the learned people were so smart that they understood the baby in the manger is indeed the king, and then they offered him precious gifts. ह्या ज्ञानांनाच का तारा दाखवला? So why did God showed the star to only these people? कारण त्या ज्ञानांना हे ज्ञान होतं की जरी तो गव्हाणीमध्ये दिसला तरी हा तारा ज्या ठिकाणी घेऊन येत आहे तो राजा आहे हे ते चांगल्या प्रकारे सांगू शकत होते. Because those three people knew that even if the baby is in a manger, the star is showing them that a king is born, and the person who is born is the king. आता ते हुशार लोक झाले. So they were smart people. मेंढपाळापर्यंत सुद्धा मेसेज गेलेला आहे. And even the shepherds were told about the king. गरीब आहेत, They were poor people, अज्ञानी आहेत. and they didn't have much knowledge. तारा बघितल्यावर त्यांना कळलं असतं का राजा जन्मला म्हणून? Would they have known that if they had seen the star, would they have known the king is born? परंतु परमेश्वराला त्यांना देखील राजाचा जन्म सांगायचा आहे. But even God wanted to tell them about the birth of the king. म्हणून परमेश्वराने काय केलं? So what did God do? त्यांच्याकडे देवदूत पाठवलेले He आहे. sent an angel to them. कारण देवदूत त्यांना सांगेल दाविदाच्या नगरात राजा जन्मला आहे. Because the angel would tell them that a king is born unto in the city of David. कोणाला कुठल्या पद्धतीने समजतं त्या प्रकारे परमेश्वर त्या गोष्टी समजावून सांगत असतो. So God would explain to everyone in a way that each person would understand. मेंढपाळीने देखील तारा पाहिला असता. कदाचित ते वर बघत आहेत, रात्रभर जागे आहेत, मेंढरांचं रक्षण करत आहेत, परंतु त्यांना हे कळलं नसतं की हा तारा दिसत आहे ह्याचा काय अर्थ आहे. So maybe the shepherds would have seen the star in the sky, but then they wouldn't have understand what exactly the star means. म्हणून त्यांच्यासाठी देवदूत गेला. And that is why the angel went for them. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्याबरोबर संभाषण केलं. And so the angel conversed with them in a language they would understand. आणि त्यांना सांगितलं बेथलेमात येशूचा जन्म झालेला आहे.
आहे. And they were told that in Bethlehem Jesus is born. राजा तिथं जन्मलेला आहे The king is born there. आणि ते देखील ऐकून शांत बसलेलं आहे. And even they didn't sit still after hearing it. आणि ते त्या रात्रीच निघाले आणि येशूला येऊन भेटले, त्याला नमन केलेलं आहे. The same night they left for Bethlehem, they went to Jesus and they bowed out before him. आम्हाला देखील वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वर त्याच्या पद्धतीचा अवलंबन करत असतो. And to tell us different things, even God takes up different ways. आपण देखील इतरांना जेव्हा बायबल समजावून सांगत असतो तर समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने समजेल त्या पद्धतीने सांगायचं असतं. So when we explain the Bible to a different person, we have to explain it to them in a way that they would understand. ह्या दोन्ही पद्धती बघा, ज्ञानांसाठी वेगळी आहे, मेंढपाळांसाठी So वेगळी. just see the two things, the two ways of telling about to the learned men and to the shepherds. मेसेज पाठवणार एकच आहे, The one who is sending the message is the same person. परंतु पद्धती दोघांसाठी वेगळी, कारण दोघांना समजण्याचं आकलन होण्याची जी कुवत आहे ती वेगळी आहे. But the ways to communicate the message is different because both of them have a different understanding. देवाचे एक सेवक जापानचे होते There was one servant of God from Japan आणि त्यांनी देवाला आपलं जीवन दिलं. and he gave his life to God, त्यांना पूर्ण आयुष्यभर आपली सेवा करायची होती and all his life he wanted to serve God. आणि ते मग अमेरिकेमध्ये गेले, एका चांगल्या बायबल कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं Then he went to the US, he got admitted to a good Bible college आणि त्या बायबल कॉलेजमध्ये PhD शिक्षण घेतलं त्यांनी and he completed his PhD education there. आणि त्यानंतर मग ते सेवेसाठी बाहेर पडले. And after that he came out for ministry. सेवेसाठी बाहेर पडल्यानंतर ते जपानमध्ये नाही गेले परत. So he didn't go to Japan to do the ministry, ते बहुतेक व्हिएतनाममध्ये गेले but he went to Vietnam. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सेवा सुरू केली. And he went to Vietnam and started ministering there. एका खेडेगावामध्ये सेवा सुरू केली He went to a small village, आणि लोक बसले की तिथं जायचे, ते येशूविषयी सांगायला सुरुवात करायचे. and when he used to go there, people used to sit and then he used to start telling about Jesus. परंतु थोडा वेळ लोक ऐकायचे आणि उठून जायचे. But people used to listen for some time and then they used to leave. त्यांचं जे सांगणं होतं ते पूर्णपणे कुणी ऐकत नव्हतं. And his words, people didn't used to listen completely. त्यांनी वेळा बदलून बघितल्या, He tried changing the times for it. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघितलं. He went to some different places for it. त्यांनी सांगायला सुरुवात केली की थोड्याच वेळात लोक नंतर निघून जायचे. And when he started to talk, after some time, the people used to leave from there. मग त्यांनी स्वतःवरतीच आणि त्या लोकांवरती जरा अभ्यास केला. But then he started studying himself and the people. खेडेगावातले लोक होते, There were people in a remote village. शेती करणारे होते. They were farmers. त्यांच्याकडे गाई, बैल आणि घोडागाडी किंवा आपलं काय म्हणतात त्याला बुलक कार्ड अशा प्रकारचे साधनं होती. And so they had bullocks, cows, and then they had the bullock carts. आणि मग एक दिवस ते असेच निवांतपणे बसलेले असताना ते सेवक त्यांच्याकडे गेले And while they were sitting one day quietly, the servant of God went to them. आणि मग सांगू लागले, येशू देखील ज्या ठिकाणी होता तिथं अशीच शेती होती, अशीच गाई आणि बैल होते आणि अशीच घोडागाडी होती, तो देखील त्या गाडीमध्ये बसत होता. And then he started telling them that where Jesus was there, it was the same village with the same agriculture, with the same farm, the same animals, and Jesus used to travel in a cart. त्यांना इंटरेस्ट यायला लागला. And then they became interested. आपल्यासारखंच सगळं आहे. He was like us. आणि मग ते त्यांचं जितका वेळ ते बोलत होते तितका वेळ ते ऐकत राहिले. And the time that he talked for, the people listened quietly for all the time. आणि ह्या सेवकाची सेवा त्या ठिकाणी खूप चांगली फलद्रूप झाली. And the ministry of this servant grew manifold there. तिथंच नव्हे तर अनेक ठिकाणी ते गेले. And then not only there, he went to many places. का लोकांनी ऍक्सेप्ट केलं? Why did people accept it? त्यांना आपलेपणा वाटायला लागला. They connected to him. त्यांना वाटायला लागलं की हे येशू देखील आपल्यासारखा आहे आणि त्यांना ते शिक्षण आपलेपणाने स्वीकारावं असं वाटायला लागलं. And then they had a sense of belonging because they thought that even Jesus is like us and they accepted it like their own. खूप मोठी मिनिस्ट्री आहे त्या सेवकांची, त्याला बफेलो थिओलॉजी असं म्हणून ओळखलं जातं. And the servant of God has a big ministry today and it is called as Buffalo Theology. म्हणजे कुठल्या प्रकारे आपण ज्यांच्याकडं जे वचन घेऊन जातो ते वचन ॲक्सेप्ट करणारे किंवा स्वीकारणारे लोक कशा प्रकारचे आहेत त्या पद्धतीने आपण त्यांना वचन सांगायचं असतं. So in what way we take the word of God to which people and how will the people accept it, we have to tell them in that particular way. आपल्यासाठी हा अद्भुत मंत्री येशू हा येणार हे 700 वर्ष अगोदर त्याच्या जन्माच्या अगोदर सांगितलं. For us, the wonderful counselor Jesus would come. It was written 700 years ago before his birth. आम्ही आता जेव्हा वर्शिप करत होतो तेव्हा बघितलं की त्याच्याविषयी किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपण
गाण्यातून बोलत होतो. So when we were worshiping, we saw that we sing many good things about Jesus. त्याचं वर्णन असं करावं असाच तो अद्भुत मंत्री आहे. And we should describe in a beautiful way, and such a wonderful counselor he is. आणि त्याचं वर्णन करण्यासाठी पेला किंवा पेले हा शब्द वापरला जातो. And to describe him, the word Pele or Pela is used. त्याच्यामध्ये चमत्कार किंवा आश्चर्य, असामान्य गोष्टी, अलौकिकता अशा गोष्टींचा मिश्रण आहे. And to describe him, it is all the words like miracles, great deeds, wonderful deeds, or supernatural things, it's used. कारण हा जो येशू अद्भुत मंत्री आहे तो तसा आहे. Because Jesus, who is a wonderful counselor, is such. हा शब्द कोणताही मानवासाठी वापरला जात नाही. And this word is not used for any man. 700 वर्षापूर्वी जर त्याच्यासाठी हे वापरलं जातं, If 700 years ago it was used for him, त्याच्यानंतर त्याचा जन्म 700 वर्षानंतर झाला. then after 700 years he was born. परंतु नवीन करारात आपण बघतो त्यांनी केलेले चमत्कार, त्याचं मरण ते पण अगदी वेगळं आहे, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गामध्ये जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आगळ्या वेगळ्या आणि युनिक आहेत. And in the New Testament we see the miracles that he has performed, his death, his resurrection is also a miracle. Everything is unique. आणि हा अद्भुत मंत्री आहे, त्याच्या ठिकाणी सुज्ञता आहे. And he is a wonderful counselor and he has wisdom. तो परिपूर्ण आहे. He is a complete God. सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. He has all the knowledge. आणि म्हणून जेव्हा 12 वर्षाचा येशू त्या मंदिरामध्ये होता आणि त्यांच्याशी बोलत होता, लोक त्याचं बोलणं ऐकून थक्क झाले होते. And so when the 12-year-old Jesus was in the church and he was talking, all the people were surprised what he's talking. कारण त्याचं बोलणं त्याच्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. Because his talk was full of knowledge. जेव्हा आम्ही नवीन करारामध्ये बघतो की तो लोकांना शिक्षण देत आहे, त्यांना काही गोष्टी सांगत आहे, त्यांची जीवनं बदलत आहेत. So when we see in the New Testament, when he's teaching the people, he's talking to the people, their lives are changing. लोक सार्वकालिक जीवन प्राप्त करत आहेत. And people are receiving the everlasting life. येशूविषयी बोलता आपण जेव्हा वाचतो येशू काय काय शिक्षण देतो, आजही लोकांची जीवनं बदलत आहेत. And when we read about Jesus, even today, whatever teaching he's given us, even today the lives of people are changing. त्याच्या ह्या शिक्षणामधून देवपित्याबरोबरचा मनुष्याचं जे चांगलं रिलेशन आहे ते प्रस्थापित होत आहे. And through his teaching, the relation between man and God, the good relation is getting established. देवपित्याची मनुष्याविषयी असणारी तारणाची योजना ही त्याच्याकडून समजत आहे. And through the plan of God the Father he had about the salvation of man, it is getting revealed through the teaching of Jesus. कारण त्याच्या नावामध्ये तारण आहे. Because his name is salvation. यावे तारितो. And he is the one who saves. म्हणून येशूचं शिक्षण आपण आजही घ्यावं आणि तसंच लोकांनाही द्यावं. त्यासाठी अधिक वाचन फार महत्त्वाचं आहे. So the teaching of Christ, we should receive it ourselves today. We should continue receiving it, and to teach it to other people, we should study it. हा अद्भुत मंत्री आहे. He is a great counselor. आणि हा काय करणार आहे? And what is he going to do? तो लोहदंडाने राज्य करील. प्रगटीकरण 2:26 आणि 27 वचन वाचू. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन, आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करेल. And he who overcomes and keeps my word until the end, to him I will give power over the nations. He shall rule them with a rod of iron, and he shall be dashed to pieces like the potter's vessel. हा अद्भुत मंत्री काय करत आहे? त्यांनी जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईल. अधिकार त्याला मिळाला आहे पित्यापासून आणि तो इतरांना देत आहे. So he is saying that he who overcomes, he keeps my work till the end, I will give the power over all the nations. आणि हा अधिकार काय करतो? And what does this power do? जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात तसा तो लोहदंडांनी त्याचवर अधिकार गाजविल. And like they dash the potter's vessels, like that with a rod of iron he shall rule over them. अजून एक वचन वाचू. प्रगटीकरण 19 अध्याय आणि 15 वचन. Revelation 19 and 15. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करेल आणि सर्व सत्ताधारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो.
Now out of his mouth goes a sharp sword, that with it he should strike the nations, and he himself will rule them with a rod of iron. He himself treads the winepress of the fierceness and wrath of the Almighty God. ह्या पॅरेग्राफचं नावच आहे विजयशाली ख्रिस्त. And the heading of the paragraph is Victorious Christ. आपल्याला माहिती आहे की त्याने मरणावर तर विजय मिळवलेलाच आहे. We all know he has overcome death. आणि हा विजयशाली ख्रिस्त काय करणार आहे? And what will the victorious Christ do? त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. And he out of his mouth goes a sharp sword, that he should strike the nation. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करेल He will rule over them with the iron rod. आणि सर्व सत्ताधारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तोडितो. And he himself treads the winepress of the fierceness and wrath of the Almighty God. असा हा अद्भुत मंत्री आहे प्रियांनो. Such is a great counselor. येशू अद्भुत मंत्री. Jesus is the great counselor for us. इम्मानुएल अद्भुत मंत्री. Emmanuel is a great counselor for us. दुसरं त्याच्यासाठी सांगितलेलं आहे तो समर्थ देव आहे. And second thing, it is written, is a mighty God. समर्थ देव, पूर्ण मानव. And a mighty God, a complete God, and a full man. कलसीकरास पत्र याचा 2 अध्याय 8 ते 15 वचन वाचू. आपण अनेक वेळा ही वचनं वाचलेली आहेत. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भूलथापा यांनी तुम्हास कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हाताने न केलेली सुंता ती झाली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठविलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसोंतीपणाने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला घेऊन रद्द केला. त्याने सत्ताधीशास व अधिकारास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. Beware lest anyone cheat you through the philosophy and empty deceit, according to tradition of men, according to the basic principles of the world, and not according to Christ. For in him dwells all the fullness of the Godhead bodily, and you are complete in him, who is the head of all principality and power. In him you are also circumcised with a circumcision made without hands, by putting off the body of the sins of the flesh, by the circumcision of Christ, buried with him in baptism, in which you are also raised with him through faith in the working of God, who raised him from the dead. And you, being dead in your trespasses and in the uncircumcision of your flesh, and he has made alive together with him, having forgiven all the trespasses, having wiped out all the handwritten of requirements that was against us, which was contrary to us, and he has taken it out of the way, having nailed it to the cross, having disarmed principalities and powers, and made a public spectacle of them, triumphing over them in it. समर्थ देवाने आपल्यासाठी काय केलं या ठिकाणी सांगितलेलं आहे. So it is written what the mighty and able God has done for us. खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. So it is written as a warning against the false teaching. आपली काळजी आहे त्याला, आपण फसून जाऊ नये. He takes care of us that we should not be deceived. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भूलथापा यांनी तुम्हास कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा. So beware lest anyone cheat you through philosophy and empty deceit, according to a tradition of men, according to the basic principles of the world, and not according to Christ. पुष्कळशा गोष्टी आपण शिकून घेतले, तारंत मिळालेलं आहे, बाकीच्या गोष्टीही शिकलेलो आहोत. So many peoples we have learned, we have got salvation, we have learned the other things.
परंतु काही शिक्षण असं येतं की त्या भूल थापांना मनुष्य भुलला जातो आणि आपल्या तारणापासून किंवा ज्या मार्गाने आपण चाललो होतो तो ट्रॅक त्याचा बदलतो. So there are many teachings which take people astray, which are false teaching, and through that people lose track of the salvation. हा इशारा का दिलेला आहे? And why is the warning given there? कारण आपण ह्यामध्ये या वचनांमध्ये मुरलेलं असावं आणि शेवटपर्यंत टिकून राहावं. Because we should be rooted in these words and we should be lasting in it forever. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान होते. म्हणजे देव जो येशू ख्रिस्त जो आहे तो सर्व समर्थ देव आहे आणि केवळ त्याच्याच ठाई पूर्णता मूर्तिमान होते. So for him you are complete in him, and who is the head of all principality and power. तो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. And he is the head of all principality and power, and you are completed in him. म्हणून इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, हे ते शिक्षण घेण्याची गरज नाही. So you don't need to go here and there, take some other teaching. जे काही दिलंय ते आपल्याला ह्या बायबलमध्ये दिलेलं आहे. Whatever is given to you, it is in the Bible. आणि जो सर्व सत्तेचं अधिकाराचं मस्तक त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात, त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून घेतल्याने जी ख्रिस्ताची सुनता म्हणजे हाताने न केलेली सुनता ती झालेली आहे. प्रियांनो, या ठिकाणी एकदा आपली सुनता म्हणजे बाप्तिस्मा झालेला आहे याविषयी शिक्षण देत आहे. And here it is written about circumcision, which means it is the teaching about baptism. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतानाही लोक आपला ट्रॅक सोडून देवापासून जे दूर जातात त्या खोट्या शिक्षणापासून त्यांनी परावृत्त व्हावं म्हणून सुंदरसं शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. And so in spite of all this, people go away from their salvation because of the wrong teaching, and for them it is written here. आमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर पुरलो गेलेलो आहोत. And we were baptized, so we have been buried with him. आम्ही मेलेल्यातून उठवलो गेलेलो आहोत. And we have been resurrected with him. आणि मग आता त्याच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर आम्ही आहोत. And through the faith on his acts, we are with him now. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले, त्याने सर्व अपराधांची क्षमा केलेली आहे. And those who are then circumcised made without hands, by putting off the body of the sins of the flesh by the circumcision of Christ. अपराधांची क्षमा करण्याचा अधिकार फक्त सर्व समर्थ देवाकडे आहे. And to forgive sin, the authority to forgive sin lies only with the Almighty God. आणि आपण नेहमी वाचतो ते वचन आपल्याला प्रतिकूल असलेला दस्तऐवज जो होता त्याने वधस्तंभाला खिळून रद्द केलेला आहे. And we always read this verse that the laws that were unfavorable for us, he has annulled it on the cross. हे कोण करू शकतं? फक्त सर्व समर्थ देव करू शकतो. And who can do this? Only the Almighty God can do this. आणि मग येशूने जर वधस्तंभाला खिळून हा दस्तऐवज रद्द केलेला आहे तर तो सर्व समर्थ देव जो 700 वर्षापूर्वी सांगितलं होतं की त्याला सर्व समर्थ देव होते ते पूर्ण झालेलं आहे. And so all the laws that were written about the Almighty God 700 years ago, it was fulfilled there. आणि हा सर्व समर्थ देव जो पूर्वी परमेश्वराजवळ होता शब्ददेही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. And the Almighty God who was with God first, and then the Word became man and he dwelt in us. पूर्ण देव होता. He was a complete God. आता पूर्ण मनुष्य म्हणून आलेला And आहे. then he came to earth as a complete man. जन्मांधाला दृष्टी देणारा सर्व समर्थ देव. And he is the one who heals the blind to birth. मृताला उठवणारा सर्व समर्थ देव. He's a mighty God who resurrects the dead. लाजराला उठवलं, याईरीच्या कन्येला देखील उठवलं. He resurrected Lazarus. He resurrected the daughter of Jairus. प्रत्येक प्रश्न सोडवणारा सर्व समर्थ देव. He is the Almighty God who delivers from all problems. आजाराला बरं करणारा सर्व समर्थ देव. He's the Almighty God who heals the sick. जो म्हणतो तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे इतर कोणीही म्हणू शकत नाही तो सर्व समर्थ देव. And he is the Almighty God who says that your sins have been forgiven. No one else can say that. जो म्हणतो की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील हे कोणीही म्हणू शकत नाही तो सर्व समर्थ देव. He is the one who says you shall be with me in paradise today. No one else can say that. हा सर्व समर्थ देव He is the आहे. Almighty God. आकाश आणि आकाशाखाली आकाशापलीकडे दुसरं कुठलंही नाव नाही, ते फक्त नाव एकच आहे, येशू ख्रिस्त. There's no name under the skies or on the face of the earth, and who can do this, and there's only one name, Jesus Christ. अनुवादाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 12 ते 17 वचन वाचू. Deuteronomy 10, 12 to 17. तर आता
हे इस्रायला, तुझा देव परमेश्वर तुझ्यापाशी जे मागतो ते एवढेच की तू आपला देव परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याचबरोबर प्रेम ठेवावे व त्याची सेवा अगदी जिवेभावी करावी. परमेश्वराच्या आज्ञा व विधी आज मी तुला तुझ्या बऱ्याकरिता सांगत आहे ते पाळावे. आकाश व आकाशा पलीकडले आकाश आणि पृथ्वी व त्यात जे सर्व काही आहे ते तुझा देव परमेश्वर याचे आहे. परमेश्वराला तुझे पूर्वज आवडून त्याचवर त्याने प्रेम केले आणि त्यांच्या मागून तुम्ही जे त्याचे वंशज आहात त्या तुम्हा सर्व देशच्या लोकांतून त्याने निवडून घेतले आहे, हे आज विदितच आहे. तर तुम्ही आपल्या हृदयाची अगत्यच्या कापून टाका आणि यापुढे ताठ मानायचे राहू नका, कारण तुमचा देव परमेश्वर देवादिदेव, प्रभूंचा प्रभू, महान देव, पराक्रमी व भययोग्य असून कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाज घेत नाही. And now, Israel, what does the Lord your God require of you but to fear the Lord your God, to walk in all his ways, to love him, to serve the Lord your God with all your heart and with all your soul, and to keep his commandments of the Lord and his statutes, which I command you today for your good. Indeed, heaven and the highest heaven belong to the Lord your God, also the earth with all that is in it. The Lord delights only in your fathers to love him, and he chose their descendants after them, you above all people, as it is this day. Therefore, circumcise your foreskin of your heart, and be stiff-necked no longer. For the Lord your God is the God of gods, the Lord of lords, the great God, mighty and awesome, who shows no partiality, nor takes a bribe. हे इस्रायला, तुझा देव परमेश्वर जे मागतो एवढेच की आपला देव परमेश्वर याचे भय बाळगून त्याच्या मार्गाने चालावे. परमेश्वराची एकच इच्छा, इस्रायल म्हणजे आपण पण आहोत त्याचं भय बाळगावं आणि त्याच्या मार्गाने चालावं. So the requirement of God is just one, that we have to fear him, we have to walk behind him. त्याची जे सेवा जेवे भावे करावी. And we have to serve him with all our soul. त्याच्या आज्ञा आणि विधी जे काही आपल्याला नेमून दिले आहेत त्या सगळ्या आपल्या बऱ्याकरता आहेत आणि ते आपण पाळावे. Whatever commandments, statutes that he has given him, it is for our good and we have to follow it. आपल्या शक्तीपलीकडे असं काहीच नाहीये. And it is not beyond our power. जे त्यांनी सांगितलं ते आपण पाळावं आणि परमेश्वराच्या मागे चालावं. Whatever he has told us, we just need to follow it and walk behind him. आकाश आणि आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व त्यात जे काही आहे ते सर्व तुझा देव परमेश्वर याचे आहे. Indeed, heaven and the highest heaven belong to Lord your God. हे सगळं काही परमेश्वराचे आहे. सर्व समर्थ देव. Everything belongs to God, Almighty Father. परमेश्वराला तुझे पूर्वज आवडून त्याचवर त्याने प्रेम केले आणि त्याच्या मागून तुम्ही जे त्याचे वंशज आहात त्या तुम्हा सर्व देशातून आणून त्याने निवडून घेतले ते आज विदितच आहे. हे इस्रायलासाठी केलं, परंतु परमेश्वराने देखील आपण कुठले कोण परंतु निवडून आणलंच की नाही. इस्रायलाला जसं केलं त्याच पद्धतीने परमेश्वराने आमच्यासाठी देखील आमची लायकी पात्रता नसताना देखील निवड करून आणलं आणि त्याच्या मागे चालायला लावलेलं आहे. And so like God chose Israel, he has chosen us. Even when we were not worthy, he chose us and he asked us to follow him. आपली निवड करावी असं आपल्या ठाई काहीच नव्हतं. And we were not worthy that we should be chosen. परंतु त्यांनी निवड केली आणि त्याच्या मागे येण्यासाठी त्याने आम्हाला बोलावलेलं आहे. But he chose us, and to walk behind him he called us. आणि असा महान जो सर्व समर्थ देव आहे तो आमचा देव आहे. And so the God who is such an almighty God, he is our Lord. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवादी देव आहे. Because your Lord is the God of God. प्रभूंचा प्रभू आहे. He is the Lord of lords. महान देव आहे. He is a great God. पराक्रमी व भयोग्य आहे. Mighty and almighty. आणि तो पक्षपात करत नाही. And he does no partiality. हे सगळे कॅरेक्टर्स सर्व समर्थ देवाचे आहेत. And these are all the qualities of the mighty God. आणि हे इस्रायल लोक संख्येने कमी असताना एखादे संख्येने जास्त असणारे लोक त्यांच्याबरोबर युद्धासाठी येत होते तरी इस्रायल लोक जिंकत होते. का जिंकत होते? सर्व समर्थ देव त्यांच्या बाजूने And so Israelites were less in number, the people were large in number, used to have a battle with them, but still the Israelites used to win because the Almighty God was with them. कारण त्यांची निवड केली होती. Because they were the chosen ones. दाविदासारखा सुकुमार व्यक्ती आणि त्याच्या समोर उभा राहिलेला बलाढ्य गल्ल्यात परंतु दावीद जिंकतो. A young boy like David and a giant like Goliath standing in front of him, but still David won there. कारण तो सर्व समर्थ देवाच्या नावाने चाल करून गेला. Because he walked upon him in the name of the Almighty God.
युद्ध कुणी जिंकलेलं आहे ते Who won the battle there? सर्व समर्थ देवानी. The Almighty God. पण नाव कोणाचं झालेलं आहे? But whose name was there? दाविदाचं. The name of David. असा हा सर्व समर्थ देव आमच्यासाठी देखील हेच करतो. The Almighty God does such things for us too. आमच्या बुद्धीने आमच्या सामर्थ्याने आम्ही काही मिळवू शकत नाही. We cannot achieve anything through our mind or our power. परंतु आम्हाला जे काही मिळतं ते परमेश्वराच्या हे सर्व समर्थ देवाच्या पराक्रमामुळे किंवा त्याच्यामुळे आम्हाला प्राप्त But होतं. whatever we achieve, it is due to the works of the Almighty God. म्हणून आम्ही आमच्या बळावर आमच्या पराक्रमावरती कधीच अवलंबून राहू नये. So that is why we shouldn't ever depend on our works or on our power. आम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही आमच्या सर्व समर्थ देवाच्या सहाय्याने मिळवावं. Whatever we want to get, we have to achieve it through the power of Almighty God. सगळ्यांना पाठ असलेलं वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. Everyone knows the word that not by might, not by power, but by my spirit, says the Lord. सर्व समर्थ देवाचं कार्य आहे प्रियांनो. And that is the work of the Almighty God. आणि तिसरं त्याला म्हटलेलं आहे सनातन पिता. And third thing, it is written that He is the everlasting Father. त्याच्या लोकांचा सार्वकालिक पिता. And the everlasting Father for His people. त्याच्यामध्ये त्याच्या लोकांसाठी दया, करुणा आणि ममता आहे. And in Him, for His people, He has love, compassion. तो मेंढपाळ जसं मेंढरांची काळजी घेतो तसाच आमचा देव अतिशय चांगल्या प्रकारे आमची काळजी घेतो आणि म्हणून तो आमचा सनातन पिता आहे. And so, like a shepherd takes care of his sheep, so does our God takes care of us, and that is why He is our everlasting Father. यशाया 40:11 वचन वाचू. Isaiah 40:11. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपात चरेल, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्या सांभाळून नेईल. Isaiah 40:11. He will feed his flock like the shepherd. He will gather lambs with his arm and carry them in his bosom and gently lead those who are young. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्या सांभाळून नेईल. हा मेंढपाळ जो आहे ना त्याच्याकडे पित्याचं हृदय दिसतं बघा. So, like the shepherd, he will take care of his lamb. He will feed them, and his heart is like a father. तो कुरणामध्ये जेव्हा आपली मेंढरं घेऊन जातो, So, when he takes the sheep for grazing, सगळ्या बाजूनी जंगल आहे and there is a forest around all sides, आणि त्याची मेंढरं बिनधास्त प्रकारे तिथं चरत आहेत. and his sheep are grazing there steadily. का? Why so? मेंढरांना माहिती आहे की त्यांचा मेंढपाळ त्यांच्या बाजूला आहे. And so the sheep know that the shepherd is around them. मेंढपाळ कधीही स्वतः शांत बसलेला दिसणार नाही. The shepherd won't sit still ever. त्याची नजर सारखी आजूबाजूला फिरत असते. He always looks around his surroundings. त्याच्या मेंढरांच्या बाजूने कुणी येतंय का? He always looks like, is anyone coming to his sheep? एखादा लांडगा त्याच्यावर झडप घालतो का? And is a wolf coming there? एखादा दुसरा प्राणी त्याच्यावर झडप घालतोय का? Is some other wild animal coming there? आणि ह्यासाठी तो सदा सज्ज असतो. And he is vigilant always for this. त्याच्याकडे काठी असते. He had his staff. आता मी बऱ्याच ठिकाणी बघते की मेंढपाळांजवळ एक कुऱ्हाड देखील असते. And today we see that the shepherds carry some kind of knife as well. कशासाठी आहे? कारण त्यांच्या मेंढरांवरती कोणी जर आघात केला तर ताबडतोब ते त्याचा प्रतिकार करायला सिद्ध असतात. And it is for something that if someone tries to attack the sheep, they can attack them with the axe. आणि जेव्हा एखाद्या मेंढराला त्या ठिकाणी कोकरू जन्माला येईल, And whenever a small sheep is born, त्या कोकराला तो चालू देत नाही कधी. he doesn't let the small one walk. तो उचलून घेतो He picks it up. आणि त्या दाणापासून कितीतरी लांब तो राहत असेल तिथं तो उचलून त्या कोकराला घेऊन येतो. And so wherever he stays from the grazing land, he takes it, he carries it with his hands. हे पित्याचं हृदय आहे. And that is the heart of the Father. त्या मेंढरांची काळजी घेणं, Taking care of the sheep, नेहमी त्यांच्यासाठी सक्षम असणं, always being vigilant for them, त्या छोट्या कोकराला स्वतः उचलून घेऊन येणं and taking up the small lamb in his hand and walking it. आणि ह्या प्रकारे पिता, सनातन पिता, तो देखील आमची काळजी घेत असतो. And in this way, our everlasting Father also takes care of us. एखाद्या मेंढपाळाला जर एखादं काहीतरी संकट आलेलं दिसलं,
If the shepherd thinks that a problem is coming there, तो स्वतःच्या जीवाचा बचाव करण्यासाठी पळणार नाही. he doesn't run away to protect himself. तो त्याच्याबरोबर असणारी हत्यारं ते घेऊन त्या संकटाच्या समोर जाईल. He takes the weapons that he has and he faces the issue. मदतीला दुसरे मेंढपाळांना देखील He बोलवे, calls up other shepherds to help him कारण त्याला त्याच्या त्या मेंढरांचं रक्षण करायचं असतं. because he has to protect his sheep. म्हणून नेहमी आपण निश्चिंत का असू शकतो? So why can we be free from worry always? कुठलाही प्रश्न असला की माझा सनातन पिता माझ्या बरोबर आहे. Whatever be the problem, my everlasting Father is with me. प्रश्न आलेला त्याच्या समोर आधी माझा पिता असणार आहे आणि त्याच्या संकटाच्या त्या मागं मी असणार आहे. Whatever storm I face in life, in front of it, the everlasting Father would be there, and behind that, I would be there. कारण माझ्या सनातन पित्यावरती माझा विश्वास आहे. Because I believe in my everlasting Father. जसा बाप आपल्या मुलावरती ममता करतो तसाच सनातन पिता आपल्या मुलांवरती त्याच्या लेकरांवरती ममता करत असतो. So, like a father has compassion upon his sons, so likewise, the everlasting Father loves his sons. आता सगळी वचनं मी वाचणार नाही, फक्त रेफरन्स सांगणार. एशिया 63:16 मध्ये म्हटलेले आहे, तू आमचा पिता आहेस. Isaiah 63:16 says, "You are a father." 64 अध्याय म्हटलेला आहे, तू आमचा पिता, तू आम्ही माती आहोत आणि तू कुंभार आहे. In 64 it says, "You are our father, and you are the potter, we are the clay." स्तोत्र 68 मध्ये म्हटलेलं आहे, पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. And Psalm 68 it says, "He is the father to the fatherless and the caretaker of the widows." असा हा आमचा पिता आहे. He is such a father. आणि तो जसा बाप आपल्या मुलावरती ममता करतो तसाच तो आपल्या लेकरांवरती ममता करतो. And like the father loves his children, in such a way he loves us. स्तोत्र 113 वाचू आपण. And Psalms 113 we'll read. 103:13. Psalms 103:13. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. And Psalms 103:13, "As a father pities his children, so does the Lord pities those who fear him." जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवरती ममता करतो. परमेश्वर ममता करतो, परंतु कोणावरती? आपले भय धरणाऱ्यावर. भय धरणारी कोण आहे? ती त्याची लेकरं आहेत. And the father pities the one who fear him, and the ones who fear him are his children. परमेश्वर ममता करतो, परंतु तो शासन पण करतो. And father loves, but he also rebukes. हे शासन देखील ममतेचाच एक भाग आहे. Even the rebuke is a part of the love that he has for us. नीतिसूत्र 13:12 मध्ये म्हटलंय, जसा बाप आपल्या मुलाला तसा परमेश्वर आपला प्रीती करतो, त्याला शासन करतो. So in Proverbs 13:12 he says that as the father loves the child, in the same way he rebukes him also. आता हे शासन तो का करत असेल? And why does he rebuke the child? तो ममता करणारा पिता आहे, He is the father who loves, परंतु तो शासन करतो but he rebukes as well कारण त्याला त्याच्या मुलांची काळजी वाटते. because he cares for the son. ह्यामध्ये त्याचा एकच हेतू असतो की ह्या मुलांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं. Because the one goal that he has, that the children should be successful in their lives. वाईटापासून दूर राहावं, Stay away from wrong things. वाईट संगतीत राहू नये. Stay away from wrong teaching. बऱ्याच वाईट गोष्टी आहेत ज्यांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहेत, त्यांच्यापासून यांनी दूर राहावं. And there are many things that can destroy their lives, and they should be staying away from those wrong things. त्या ट्रॅक सोडून यांनी चालू नये. They should not go off track. काही मुलं बेफिकिरीचं जीवन जगत आहेत. And many people, children live a careless life. काही शिक्षणाचं वय असताना वेगळ्याच काही गोष्टी करत आहेत. Many people at the time of their education do other things. वाईट सवयीमध्ये आहेत, And they have got wrong habits. वाईट संगतीमध्ये आहेत. And they have got wrong friends. आणि अशा वेळी त्यांच्यावरती प्रेम करणारा हा जो पिता आहे, सनातन पिता, तो त्यांना शासन करतो. And in this time, the father who loves them, he punishes them. कारण का? Why so? त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं आणि त्यांचं पुढचं जीवन हे चांगल्या रीतीने व्यतीत व्हावं. So they should stay away from all these things, and the future life should be a blessed one. त्यांनी सार्वकालिक नाशापासून दूर व्हावं. They should stay away from the eternal perishing. त्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं. They should be successful in their lives. आणि म्हणून महासनातन पिता आपल्याला शिक्षा करतो. And that is why the everlasting Father punishes us. जसा बाप मुलाला शिक्षा करतो, Like a शासन father करतो, punishes the child. तसाच हा सनातन पिता
काही वेळा आपल्याला शिक्षा करतो. In the same way, the everlasting Father punishes us. म्हणून परमेश्वराकडून आपल्याला जर शासन झालं असेल तर त्याचा आम्ही आदर करावा. So if we have been rebuked by God, we should respect that. कारण त्याचा उद्देश आमच्यासाठी खूप चांगला आहे प्रियांनो. Because his motive behind this punishment is very good. त्याने सर्वांवरती प्रीती He केली. loved everyone. सर्वांसाठी आपल्या एकुलता एक पुत्राला For दिले. everyone, he gave his only son. कारण कोणाचाही नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ही त्या सनातन पित्याची इच्छा आहे. So that no one should perish, but everyone should have an eternal life. And that is the will of the everlasting Father. आणि येशूही तसं आहे. And even Jesus is there. येशू काय फक्त आपल्याला मार्ग दाखवतो का? Does Jesus just show us the way only? नो. He doesn't do तो that. आपली काळजी घेतो, He takes care of us. तो आपलं रक्षण करतो, He protects us. तो देखील आपल्याला त्या मार्गाने नेण्यासाठी प्रयत्न And करतो. even he leads us through that way. कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू Because आहे. he is the King of Kings and the Lord of Lords. पुढचं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे की तो शांतीचा अधिपती आहे. And further it is written, he is the Prince of Peace. असं म्हटलेलं आहे की इम्मानुएलाचं जे राज्य आहे ते सर्व राष्ट्रामध्ये शांती प्रस्थापित करेल. And it is written that the kingdom or the rule of Emmanuel would establish peace in all the nations. सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित To करेल. all countries it will establish peace. त्यावेळी तलवारीची गरज लागणार And नाही. the sword won't be needed that time. युद्धकला शिकावी लागणार नाही. No one would need to learn the art of the battle. एशियाचा 2 अध्याय 1 ते 4 वचनं. Isaiah 2:1-4. आमोजाचा पुत्र यशया याला यहुदा व यरूशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टांत वचन. शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील, देशोदेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वताच्या याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू. कारण सियोनातून धर्मशास्त्र व यरूशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय इन्साफ ठरवेल. तेव्हा ते आपल्या तरबारी मिळून त्यांचे फाळ करीतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करीतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरबार उचलणार नाही आणि ते इत्तपर युद्धकला शिकणार नाहीत. The word of Isaiah, the son of Amos, saw concerning Judah and Jerusalem. Now it shall come to pass in the later days that the mountain of the Lord's house shall be established on top of the mountains, and shall be exalted above the hills, and all nations shall flow to it. Many people shall come and say, come and let us go up to the mountain of the Lord, to the house of the Lord of Jacob. He will teach us his ways, and we shall walk in his paths. From out of Zion shall go forth the law and the word of the Lord from Jerusalem. And he shall rebuke judges between the nations, and rebuke many people. They shall beat the swords into plowshares, and their spears into pruning hooks. Nation shall not lift up the sword against nation, neither shall they learn war anymore. सर्व राष्ट्रातील लोक त्याच्याकडे येणार आहेत. And all the people of nations will come to him, झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे येतील. and droves of people would come to him. ते म्हणतील परमेश्वराच्या याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ. And they will say, let us go to the temple of the Lord of Jacob. तो आपले मार्ग आम्हा शिकवो. And he will teach us his ways. आणि का हे त्या ठिकाणी येत आहेत? And why are they going to go there? कारण त्या ठिकाणी यरूशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल असं सांगितलेलं आहे. Because there, out of Zion, the law of the Lord will come out. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. And he will judge the nations. तो लोकांचा न्याय इन्साफ करील. And he will judge the people. ते आपल्या तरवारी मोडून त्याचे फाळ करतील. And with their spears, they will beat them out. सगळीकडे बघा तलवारी आणि युद्ध यांचीच गरज आहे सध्या. And everywhere, just the swords and the spears and the battle is needed. छोट्या छोट्या गोष्टीत लोक बंदूक वापरत आहेत. And in small things, people use a gun nowadays. परंतु जेव्हा येशूचं राज्य हे येणार आहे त्यावेळेस मात्र तलवारीची गरज नाही, त्याचे ते फाळ बनवणार आहेत. And when Jesus would come, their swords would not be needed, because it would become a plowshare.
share. आणि लोकांना त्यावेळी युद्धकला शिकण्याची गरज भासणार नाही. And people don't need to learn war that time. आता युद्धकला ज्याला येत असेल त्याचीच सरशी होत आहे. So who knows war today? Only then he prevails today. परंतु शांतीचा अधिपती जो येशू ख्रिस्त ह्याचं जे राज्य सुरू होणार आहे त्यावेळेस युद्धकलेची गरज नाही. But the Prince of Peace, Jesus, when his kingdom will begin, the art of war would not be needed that time. त्यावेळेस सर्व राष्ट्रांमध्ये शांती असणार आहे. And at that time, all the nations would have peace. असा हा येशू, And such is his Jesus. हा येशू, Jesus, येशुवा, Yeshua. जीजस म्हणा, And if you call him Jesus, इम्मानुएल म्हणा, you call him Emmanuel, किंवा ख्रिस्त म्हणा, you call him Christ, मसीहा म्हणा, you call him Messiah. ह्याच्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ बोलेल की येशू हा प्रभू आहे. And every knee will bow down before him, every tongue will confess that Jesus is Lord. मराठीतलं बायबल असो, मधलं बायबल असो, ग्रीक मधलं बायबल असो, नाही तर हिब्रू मधलं असो, And let it be Marathi Bible, English Bible, Greek Bible, or Hebrew Bible. त्यातलं कुठलंही नाव तुम्ही घ्या, If you take any name from it, त्याच्या पुढे गुडघे टेकणार आहेत. the knees will bow down before him. प्रत्येक जीवा कबूल करणार आहे. Every tongue will confess. येशू हा प्रभू आहे. Jesus is the Lord. सर्वश्रेष्ठ नेम He is the greatest name. येशूवा, Yeshua. यावे तारितो, And Jehovah saves. यहोवा तारण आहे. And Jehovah is the salvation. वचन वाचू शेवटचं फिलिप्पिकारास पत्र याचा 2 अध्याय 9 ते 11 वचन. यामुळे देवानं त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. Therefore, God has highly exalted him and given him the name which is above every name, that at that name of Jesus every knee should bow, of those in heaven and of those on earth and of those under the earth, and that every tongue should confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father. ह्या येशूला देवाने फारच उंच केलेलं आहे. And Jesus has been exalted by God. सर्वश्रेष्ठ नाव त्याला दिलेलं आहे. He has been given the greatest name. सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलेलं The आहे. name that is above all names is given to him. यासाठी की स्वर्गात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टाकावे. हे 10वं वचन जे आहे ते आपलं आठवड्याचं वचन आहे. And so that everything in heaven, all those on earth and everything under the earth, every knee shall bow down in the name of Jesus. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करावं. And that every tongue shall confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father. असा हा आमचा अद्भुत मंत्री, And such is the great counselor for us, समर्थ देव, an almighty God, सनातन पिता everlasting Father, आणि शांतीचा अधिपती. and he is the Prince of Peace. त्याच्या नावामध्ये आशीर्वाद, And in his name is blessings. त्याच्या नावामध्ये तारण, In his name is salvation. त्याच्या नावामध्ये शांती, In his name has peace. त्याच्या नावामध्ये अद्भुते, His name has marvelous deeds. आश्चर्यकारक कृत्य, His name has miracles. असं ते आगळं वेगळं नाव येशू नाव आहे. And such is the different name, a unique name, Jesus. त्या नामामध्ये आम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद देवपित्याने देऊ केलेले And आहेत. in that name, all kind of blessings have been given to us by God the Father. तुम्हाला काही मागायचं असेल तर ह्या नावामध्ये मागा. If you want to ask for anything, ask in this name. तो देण्यासाठी समर्थ He आहे. is able to give it to you. ह्या नावामधले आशीर्वाद आहे. And that is the blessing in that name. मंडळीचा पती, And he is the groom of the church. मंडळीचं मस्तक, He's the head of the church. असा हा सर्व समर्थ देव, This is the Almighty God. असा हा अद्भुत मंत्री, This is the good counselor, असा हा सनातन पिता, our everlasting Father, असा हा शांतीचा अधिपती. and our Prince of Peace. तो देव आम्हाला लाभलेला आहे. And such God we have got. त्याची ओळख आम्हाला झालेली We आहे. know such a God. तो आम्हाला, त्याने आम्हाला निवडलेला आहे. He has chosen us, तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. and He is guiding us. तो आम्हाला चालवत आहे. He is leading us. आणि त्याची इच्छा आहे की
की शेवटपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहावं. And it is His will we have to be in Him till the end. कारण तो येणार हे निश्चित आहे. Because it is for sure He's going to come again. त्याची इच्छा आहे तो येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये टिकून राहावं. And it is His will that we have to be rooted in Him till He comes back. परमेश्वर करो आणि आम्हा सर्वांना शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी ती कृपा तो आम्हाला पुरवो. And may God give us the grace to last in Him till He comes again. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. All thanks be to God. Praise God.